सुमनाची शेज शीतळ होनिकी, सुमनाची शेज शीतळ होनिकी, पोळी आगी सारखी वेगी विझवा का, सुमनाची शेज शीतळ होनिकी. याचा अर्थ इतका गोड आहे. कान्होबाच्या विरहानं त्या प्रेयसीचं शरीर तप्त झालंय. त्या शरीरामध्ये तिच्या दाह निर्माण झालाय आणि तो दाह कान्होबाच्या स्पर्शाशिवाय, कान्होबाच्या बासरीशिवाय, कान्होबा भेटल्याशिवाय शांत होणारच नाही. एकेका चरणामध्ये निसर्गातले घटक साथ घालतायत. घनु माझे गुण गुणा वारा वाहे ऋण झुणा, जे जे म्हणून या निसर्गातल्या घटकाचा उल्लेख केला ते सगळे शीतल आहेत, शांती देणारे आहेत, शांतता प्रदान करणारे आहेत. आभाळ बरसायला लागलेला आहे. ज्ञानोबा तुम्ही नका काळजी करू, आम्ही तुमचा दाह शांत करू. घनु माझे गुण गुणा वारा वाहे ऋण शीतळ, हो थंडगार हवा येऊन माऊलींना साथ घालायला लागला तरी दाह शांत झाला नाही. चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी, चंदन काय करतो तर शरीराला शीतलता देतो. चंदनाच्या अंगी शीतल हा गुणधर्म आहे. ज्ञानोबा माऊलीने चंदनाचं ऐकून चंदनाची चोळी लिहिली, पण ती चोळी सुद्धा अग्नीसारखी पोळायला लागली. अखेरीस सुमनांची शेज म्हणजे फुलांच्या शय्येवरती माऊली झोपल्या तरी सुद्धा ते पोळायला लागली फुलं. किती सुंदर एक एक उदाहरणं दिलेली आहेत. पुढं त्यांचा दाह शांत करण्यासाठी कोकिळ आली. ज्ञानोबा तुमच्यासाठी मी गोड गाणं गाते, पण तुमचा दाह हो मी शांत करते. ज्ञानोबा माऊली म्हणतात, बाई ग, त्या कानाच्या बासरीशिवाय मला कोणाचंच गाणं आवडत नाही, कोणाचा सूर आवडत नाही.